गोव्यामधून बातमी आहे आणि धक्कादायक बातमी आहे। गोव्यामध्ये काल रात्री 12:15च्या दरम्यान एका नाईट क्लबला भीषण आग लागली। उत्तर गोव्यामध्ये हा नाईट क्लब आहे। या आगीमुळे 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही आग लागण्याआधीचा हा व्हिडिओ जो समोर येतोय, नृत्याचा हा व्हिडिओ आहे। क्लबमध्ये नृत्याचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक आग लागली। आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग पळापळ सुरू झाली। नृत्य सुरू असताना स्टेजच्या पाठीमागे आगीचे लोळ बघायला मिळाले। नाईट क्लबमध्ये नृत्याचा कार्यक्रम सुरू होता। सुरुवातीला तर या वाजवणाऱ्यांना आणि नृत्य करणाऱ्याला सुद्धा कळतच नव्हतं की स्टेजच्या वरच्या बाजूला मागे आग लागलेली आहे। आधी ड्रमिस्टच्या लक्षात आलं की वर आग लागली आहे आणि मग त्याने इतरांना सावध केलं आणि मग तिथून सगळेजण पळापळ त्यांची झाली। सगळेजण तिथून बाहेर पडले। 50हून अधिक जण जखमी झालेले आहेत। 25 जणांचा आतापर्यंत होरपळून मृत्यू झालेला आहे आणि ज्यांचा मृत्यू झालाय त्यामध्ये बहुतांश लोक ही नाईट क्लबचे कर्मचारी आहेत। त्यापैकी 4 ते 5 प्रवासी आहेत, पर्यटक आहेत असं कळतंय। गोवा इथं लागलेली आग भयंकर होती। या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही आग सिलेंडर ब्लास्टमुळे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय, पण आग हुक्क्यामुळे लागल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। इथे हुक्काही दिला जात होता आणि हुक्क्यामुळे आग लागली असंही कळतंय। अजून कन्फर्म बाहेर पडायचंय की आग सिलेंडरच्या ब्लास्टमुळे लागली, हुक्क्यामुळे लागली का इतर कुठल्या कारणामुळे लागली। पण या आगीमुळे पूर्णच्या पूर्ण नाईट क्लब जळून खाक झालेला आहे। गोव्यामधली जी दुर्घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे, हेच ठिकाण आहे। याच ठिकाणी जी घटना घडलेली होती आणि संपूर्ण गोव्यासह देश हादरून गेला होता। यानंतर न्यूज 18 लोकमतच्या हाती जे वृत्त आलंय यानुसार जी खरी माहिती समोर येते, पहिल्यांदा इथला सिलेंडरचा स्फोट झाला असं भासवण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्ष जी माहिती येते यामध्ये या ठिकाणी काही महिला नर्तिका म्हणजे डान्स बारमध्ये असला त्या महिला आणण्यात आलेल्या होत्या आणि या नाचत असताना हुक्का जो असतो, हुक्का पेटवल्यानंतर त्याचे आग ही याच ठिकाणी जी झावळं आहेत या झावळांना लागलेली होती। ती सुकी झावळं असल्यामुळे त्याची जी आग आहे झपाट्याने वाढत गेली आणि काहीच लक्षात आलं नाही। यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू झाली आणि या धावपळीमध्ये एकच गोंधळ उडालेला होता की लोकांची पळापळ सुरू झाल्यानंतर जे किचनमध्ये लोक होते, या मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं नाही। यामुळे किचनमधली जवळजवळ 23 ते 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि यानंतर जो आहे तो सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। मात्र तुर्तास तरी न्यूज 18च्या हाती जी माहिती येते यामध्ये गुमराह केला जातंय। प्रत्यक्षात माहिती जी आहे प्रशासन यंत्रणेकडून लपवली जाते। हे जवळपास सत्य मानायला हरकत नाही, कारण ही आग लागलेली आहे ह्या डान्स बार महिला होत्या, त्या नर्तिका होत्या। या नर्तिकांच्या हातीमध्ये जे कॅन्डल्स असतात, या कॅन्डल्सने छताला आग लागली अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि हुक्का बार मधील काही जी हुक्का बारच्या याने ही आग जी आहे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि यानंतर सुकी झावळं होती, या झावळ्यांनी पेट घेतला आणि आग ही मोठ्या प्रमाणात जी आहे ही पसरली आणि यामुळे जी आग लागली असावी। मात्र प्रशासनाकडून गुमराह करण्यात येते, सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली असं वर्तवण्यात येते। मात्र प्रत्यक्षात न्यूज 18च्या हाती एक्सक्लुझिव्ह जी माहिती येते यामध्ये ही 2 कारणं आहेत आणि ही आग जी होती आग मोठ्या प्रमाणात पेटली आणि यामध्ये बऱ्याच जणांचा होरपळून मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, गोवा, हरभरा। गोव्यामध्ये नाईट क्लबला भीषण आग लागली आणि 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या सगळ्या घडामोडी